पंच अशोक गोटपगार सर, लक्ष द्या इकडे. अशोक सर पंच. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा मात्र संपन्न होताना जे पाहायला मिळतात आणि लोहगाव म्हटलं की टेनिस क्रिकेटला आलेलं उधाण क्रीडानगरी म्हणून लोहगावकडे नक्कीच जे पाहिलं जातं. ही तिसरी स्पर्धा आहे, परंतु येणाऱ्या 12 मार्च पासून परत एकदा एक भव्य दिव्य अशा प्रकारच्या क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजन सुनील अण्णा टिंगरे आमदार कट्टर समर्थक आयोजित दादाची वस्ती करंडक पर्व तिसरं या ठिकाणी मात्र जो संपन्न होणार आहे. मिलिंद बापू खानवे, माऊली डेव्हलपर्स, हिरामन तुकाराम खानवे एसटी असोसिएट, राजेंद्र ज्ञानेश्वर खानवे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या उपाध्यक्ष पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, सुरेश तुकाराम खानवे, चंद्रकांत आबाजी खानवे यांच्या मार्गदर्शनाखाली 12 मार्च पासून दादाची वस्ती स्पोर्ट क्लब आयोजित करंडक नक्कीच जो चालू होतोय लोहगाव या ठिकाणी. स्कोर कार्ड वरती या पहिलं षटक चालू असताना एक धाव स्कोर कार्ड वरती आहे. एक धाव स्कोर कार्ड वरती शिवतेज संघाचा एक प्लेयर या ठिकाणी असणं आवश्यक आहे. शिवतेज संघ दरम्यान शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय घेतली जाते ती सिंगल. एक धाव या ठिकाणी जी घेतली जाते, धाव फलक दोन वरती जाऊन जे पोहोचले. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती चालू आहे. अविनाश देवकर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. 2 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती चालू आहे. पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र केली जाते. अगोदरच्या एका रोमहर्षक सामन्यामध्ये पराजय पत्करावा लागला अमर युवा स्पोर्ट फाउंडेशनला. शिवशंभो संघानं मारलेली बाजी, परंतु नक्कीच या सामन्यात कोण बाजी मारतय. चेंडू सीमारेषेच्या लगत पोहोचलाय, सीमा पार होतोय, चौकार, 4 रन. मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा, बलिष्ठ शत्रूला शिवाने ओळखले, प्रतापगडाशी स्वतः भेटी लाते आले. आओ मिलो हमसे म्हणून कान भिडे शिवबाला, करू नको का अब्दुल करीवालाला. आला शिवराया हुशार. थँक्यू. 6 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक या ठिकाणी पहिल्या प्रगती पथावरती चालू असताना गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार, गोलंदाज सज्ज. हा चेंडू आपण पाहतोय, ओ ऑटोकॉट लाजवाब झेल आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल. फलंदाज बाद. सहा धावा. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती प्रसाद खानवे, नाही धुमाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्की जी पाहायला मिळते. तर बाद होऊन आलेला फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. उमेश या ठिकाणी बाद होऊन तंबूच्या असलेला परत तर आपल्याला पाहायला मिळतोय. ओके ओके ओके. व्यासपीठावरती नक्कीच मान्यवर सामन्याचा आनंद नक्कीच घेताना पाहायला मिळत आहेत. सुपर 8च्या लढतींना आजपासून झालेली सुरुवात.
हा तीन चेंडू आपण नक्कीच पाहतोय. तेज तर्रार मारा, वाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू भरून पंच इशारा करताय. स्कोर कार्ड पोहोचेल ते 7 वरती. 7 रन ऑन स्कोर कार्ड. षटक पहिलं प्रगतीपथावरती चालू आहे. दरम्यान मारा करण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी तयार होतोय. हा चेंडू आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती फेकी अप्रतिम, अप्रतिम फेकी नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. संघर्ष संघर्ष आणि फार मोठा संघर्ष. संघर्ष स्पोर्ट क्लब क्षेत्ररक्षण करताना जो पाहायला मिळतोय. सन्माननीय प्रमोद भाऊ काळे यांच्या मालकीचा संघ आहे संघर्ष स्पोर्ट क्लब. आतापर्यंत अतिशय जबरदस्त खेळ केलाय. काल आपण पाहिलं भली मोठी भलाढ्य धावसंख्या उभी असताना देखील ती धावसंख्या चेस करण्यात त्यांना यश आलं होतं संघर्ष स्पोर्ट क्लबला. आज पहा किती प्रभावी क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. प्रमोद भाऊ काळे यांच्या मालकीचा संघर्ष स्पोर्ट क्लब आणि त्यांच्या विरोधात संघ खेळतोय. ओ शिवतेज हा संघ त्यांच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. अर्थात संदीप भाऊ मोजे यांच्या मालकीचा संघ आहे. स्वतः संदीप भाऊ देखील व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. स्कोर कार्ड वरती धाबा आहेत त्या 10 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 षटक बाकी. दहा धावा एका गाड्याच्या मोबदल्या. षटक क्रमांक दुसरं नक्की या ठिकाणी टाकलं जाईल. गोलंदाजी मार्कवरती अंकुश सिंग. अतिशय वेगवान मारा करण्यासाठी माहीर मानला जातो अंकुश सिंगला. तेज तर्रार मारा अंकुश सिंगचा आपण आतापर्यंत पाहिलाय. या सामन्यात कशा प्रकारची कामगिरी करतोय ते मात्र पाहायचंय. अंकुश सिंग वेळ वाचवा बरं का. वेळ खूप घेतला जातोय. अगोदरच्या सामन्यात देखील खूप वेळ गेला. दहा धाबांवरती धावफलक स्थिर. एक तेज तर्रार मारा, एक वेगवान मारा आपल्याला ठिकाणी जो पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 10 वरती स्थिर. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती चालू आहे. या दरम्यान मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक वरती धाव पळत येतोय. घेतली जाईल सिंगल. एक धाव मिळेल. स्कोर कार्ड 11 वरती पोहोचलंय. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. टाळ्यांचा गजर संघर्ष स्पोर्ट क्लब नक्कीच आपण पाहतोय. जी गोलंदाजी आहे, जे क्षेत्ररक्षण आहे प्रभावी मात्र जे मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूने मात्र नक्कीच शिवतेज संघ देखील कमी नाही आहे. शेवटपर्यंत एक रोमहर्षकता या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान मात्र आपण पाहतोय चेंडू गगनाला गवसणी घालणार आहे. जबरदस्त तडाखा षटकार. 6 धावा. मना बदरा पालखीला नाचून गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान.
दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय डॉट आहे, निर्धाव स्वरूपाचा आहे. 17 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक या ठिकाणी चालू आहे, ते दुसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती चालू आहे. दुसरं षटक चालू असताना 17 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती. आणि हा चेंडू आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही, चेंडू डॉट 17 वरती आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरं षटक प्रगती पथावरती. 17 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज परत एकदा सज्ज आहे, तयार आहे. आणि हा चेंडू पहा, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. षटक या ठिकाणी संपतंय. 17 वरती एक फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ संपलाय, उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी. हिंदू हृदय सम्राट चषक 2021 श्री क्षेत्र लोहगाव शिवशाना शाखा आयोजित केलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार गाव चॅम्पियन लीग नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. सतरा धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. फुल टॉस, फुल टॉस. धावफलक जर पाहिलं तर मात्र 17 वरती 13. तिसरं षटक प्रगती पथावरती चालू. अविनाश देवकर अतिशय सुरेख गोलंदाजी मात्र आपल्याला करताना पाहायला मिळतोय. अविनाश देवकर दरम्यान मारा करण्यासाठी गोलंदाज परत एकदा तयार होतोय. गोलंदाज सज्ज होतोय. या दरम्यान आपण पाहतोय चेंडूला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडू फेड करतोय. घेतली जाईल ती सिंगल. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या मला वाटतं चेंडू सीमा पार होतोय. चौकार, 4 रन. तुझं दर्शन घे 21 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 2.2 षटकाचा खेळ नक्कीच आतापर्यंत जो संपलाय. आक्रमण मिड विकेटच्या दिशेला एक टप्पा घेत चेंडू मात्र हातामध्ये येताना जो पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नक्कीच त्या ठिकाणी तैनात आहे. स्कोर कार्ड वरती 22 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अगोदरच्या सामन्यात आपण जर पाहिलं लक्ष जे होतं 69 धावांचं 67 धावांचं लक्ष नक्कीच जे होतं अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं. आणि सामना रोमांचक नक्कीच झाला होता. परंतु महत्वाच्या क्षणी मात्र अमर युवा स्पोर्ट फाउंडेशननं गमावलेल्या विकेट आणि या सामना नक्कीच कठीण झालता अमर युवा स्पोर्ट फाउंडेशनला. आणि शिवशंभो संघाने सुपर 8च्या पहिल्या सामन्यात नक्कीच जी बाजी मारली. सुपर 8चा दुसरा आणि महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ऑफसाइडच्या दिशेला खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. फलंदाज बाद. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, हे बघीर पामावर, अगदी पुण्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, हे बघीर पामावर, अगदी पुण्यावर. आज गुलाला उडवीत माय तुझे पामावर, सारी नेसून फिरवी नरनावर. खंडेराया स्पोर्ट क्लबचे मालक सन्माननीय
मोहनशेठ खानवे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मोहनशेठ खानवे यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 22 वरती 2 फलंदाज बाद. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती चालू आहे. अविनाश देवकर गोलंदाजी मार्गावर. आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 22 2 गाड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती चालू आहे. अविनाश देवकर गोलंदाजी मार्ग वरती आहे. ज्ञानेश धुमाळ स्ट्राईकला, गणेश नॉन स्ट्राईकला आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय. 6 षटकांचा नक्कीच सामना क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळतोय. हा चेंडू परत एकदा मोठा फटका खेळलाय. शतरक्षक चेंडूवरती झेल टिपला जातोय आणि फलंदाज मात्र बाद. माराया शॉट हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. कतार दुबई मुंबई पुन्हा गोवा इथ्यान गाजविला. रायगड ठाणा गाजविला. या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला. कसा मारतो स्वीप शॉट भावेश पवार गोरसईवाला. स्कोर कार्ड वरती धावा त्या 22 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. षटक संपलेत एकूण 3 षटकांचा खेळ बाकी. संघर्ष स्पोर्ट क्लब आतापर्यंत अतिशय दर्जेदार गोलंदाजी, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये गिअर चेंज करावं लागेल शिवतेज संघाला, तरच खऱ्या अर्थानं एक दबाव तंत्र तयार करणारी धाव संख्या शिवतेज संघाला मात्र जी बनवता येईल. वाघोली गावावरून खास उपस्थित झालेले सन्माननीय बाळासाहेब सातव आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं देखील मी मनापासून स्वागत करेल. सन्माननीय बाळासाहेब सातव आणि मित्रपरिवाराचं या हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये मनापासून स्वागत. स्कोर कार्ड वरती 22 3 गाड्यांच्या मोबदल्यात उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी. जोरदार अपील, परंतु सुरक्षित अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय विनायकची. संघर्ष स्पोर्ट क्लब आणि शिवतेज स्पोर्ट क्लब सुपर 8चा पहिला सामना नक्कीच आपण पाहिला. अमरविवा स्पोर्ट फाउंडेशन शिवशंभो स्पोर्ट क्लब, तर हा दुसरा सामना क्रिकेट प्रेमी पाहत आहेत. वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. धावफलकात एका धावेने भर पडेल. या दरम्यान शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. आणखी एक धक्का, फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी विनायकची.
स्कोर कार्ड वरती 23 4 गड्यांच्या मोबदल्या षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती या ठिकाणी चालू आहे गणेश आणि महेश मोजे. ही जोडी मात्र पूर्णपणे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. षटक क्रमांक या ठिकाणी चालू आहे ते 4थं षटक. विनायक या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आहे. पाहूया कामगिरी कशा प्रकारे केली जाते. विनायक द्वारा एक बळी घेण्यात नक्कीच त्याला यश आले. आणि आता मात्र वाईड बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू आहे. स्कोर कार्ड पोहोचलंय 24 वरती. 24 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. विनायक गोलंदाजी मार्क वरती आहे. पंचवीस धावा स्कोर कार्ड वरती. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. अवांतर धावांवरती आवर घालणं फार गरजेचं. अवांतर धावा रोखून ठेवणं फार गरजेचं नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. आणि या ठिकाणी मात्र डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. आणि या दरम्यान आक्रमण केलंय परंतु झेल तेवढाच अप्रतिम. झेल टिपलाय फलंदाज बाद. तीन 3.4 षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती 25 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवते संघ थोडासा अडचणीत. 25 धावा 4थं षटक चालू आहे. अडचणीत का म्हटलं मी, कारण की 6 षटकामध्ये एक 60 ते 70 पर्यंत जर धावफलक पोहोचला तर नक्कीच एक चांगली फायटिंग खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळेल. 4थं षटक चालू आहे. 25 वरती धावफलक आहे आणि जवळजवळ 5 गडी या ठिकाणी गमावलेत. पहा प्रभावी मारा. धावफलक 25 वरती स्थिर. परत एकदा संधी आली. झेल होणार का? झेल आता मात्र निसटलाय. दूर होता झेल. 4 षटक संपलेत. 27 वरती स्कोर कार्ड. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ मात्र जो बाकी. 2 षटकात जास्तीत जास्त धावसंख्या उभारली जाऊ शकते आणि ती क्षमता आहे. मैदानाच्या आतमध्ये शिवते संघामध्ये संघर्ष स्पोर्ट क्लब कशा प्रकारची कामगिरी करतोय ते मात्र पाहायचंय. दरम्यान परत एकदा गोलंदाज या ठिकाणी तयार नक्कीच होताना जो पाहायला मिळतो. स्कोर कार्ड 27 वरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटची कडा. धावफलक
पाचवं षटक चालू आहे. स्कोर कार्ड वरती 27, 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. जी गोलंदाजी केली आहे नक्कीच अतिशय जबरदस्त आहे, अप्रतिम आहे. दरम्यान चेंडूला नक्कीच या ठिकाणी दिशा दिली आहे. एक धाव जी घेतली जाईल, सिंगल दरम्यान जी घेतली जाईल. धाबा खऱ्या अर्थानं बनायला हव्यात, परंतु एका बाजूनं आपण पाहतोय थोडासा संत आणि शांत खेळ शिवतेज संघाचा. षटका अजूनही हातामध्ये नक्कीच त्यांच्या आहेत आणि या धावा येऊ शकतात, परंतु तशा प्रकारची कामगिरी नक्कीच गरजेची आहे. सामाजिक कार्यकर्ते आपण पाहतोय जितेंद्र नलवडे व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. मी त्यांचंही मनापासून स्वागत करेल. या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी मात्र फार मोठं योगदान आहे जितू भाऊंचं. पाचवं षटक चालू असताना 29, 5 गाड्यांच्या मोबदल्यावर दरम्यान 5वं षटक चालू. 29 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि याच बरोबर फलंदाज मात्र बाद. विठ्ठल बाद. डीजे किरण NG लगमग लगमग माझ्या रायाची लगमग लगमग माझ्या रायाची कडची जुरी जायाची अन गाडी घुंगराची आली चोरच्या भायाची गाडी घुंगराची आली चोरच्या भायाची. तीस धावा 6 गाड्यांच्या मोबदल्या. 5वं षटक प्रगती पथावरची चालू असताना हा चेंडू डॉट निर्धाव. धाव फलक 30 वरती 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय संतोष चव्हाण या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. दरम्यान मारा करण्यासाठी गोलंदाज परत एकदा तयार. 30 धावा स्कोर कार्ड वरती 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक प्रगती पथावरती. हा चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला जाताना जो पाहायला मिळतोय. चेंडू फीड केलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी केली आहे आणि धावबाची शिकार. आणखीन एक झटका. धावाला पडलेलं फार मोठं खिंडार शिवतेज स्पोर्ट क्लब. एकतीस धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शिवतेज स्पोर्ट्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. मयूर मोजे आणि महेश मोजे जोडी मैदानाच्या आतमध्ये. 5 षटक संपल्यानंतर 31, 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अखेरचं षटक, अंतिम षटक, शेवटचं षटक. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जे टाकले जाईल फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण यष्ट नक्कीच उडवले होत्या. दरम्यान परत एकदा संधी वारंवार नक्कीच येते धावबाजीसाठीची. फलंदाज मात्र नक्कीच सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतोय.
अखेरच्या षटकातील काही चेंडू शिल्लक बाकी. अंकुश सिंग जी गोलंदाजी केली आहे नक्कीच कौतुकास्पद आहे. दरम्यान पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र जी केली जाते. अंकुश सिंग गोलंदाजी मार्कवरती तयार. अंकुश सिंग गोलंदाजी मार्कवरती तयार आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू लेग साइडच्या दिशेला प्रहार करण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर धावबाद. फलंदाज धावबाद. आणखीन एक धक्का शिवतेज संघाला. एकतीस वरती धावफलक 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शतरक्षक चेंडूवरती नक्कीच येतोय. चेंडू फेड करतोय. अपील केलंय. पंचांकडे परत एकदा दाद मागितली जाते. तिसरे पंच बघा ना तुम्हीच बघा की. ओंकार आबा सतीश पांडे तिसरे पंच थर्ड अंपायर त्यांच्याकडे निर्णय गेलाय. निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत येईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत येईल.
निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत येईल. एकतीस वरती आपण पाहतोय 8 फलंदाजांना जे परतावं लागलं होतं आणि नक्कीच धावबाजसाठी मला वाटतं एक जोरदार अशा प्रकारची अपील पाहायला मिळाली. आणि फलंदाज बाद. माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा कोण आला रे कोण आला कोण आला रे कोण आला थँक्यू. स्कोर कार्ड वरती नजर टाकली. स्कोर कार्ड वरती धाबा आहेत 32. 9 फलंदाज बाद. शेवटची विकेट हातात. दरम्यान आपण पाहतोय अपील या ठिकाणी केले. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 33. 9 गाड्यांच्या मोबदल्यात 6वं षटक प्रगती पथावरती. आणि या बऱ्याच उशिरानंतर येतोय नो बॉल वरती एक खणखणीत प्रहार. षटकार. चाळीस धावा आहेत. चालू द्या चालू द्या. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या
रनआउट आहे की कॅच आहे? रनआउट, एक धाव असेल. एक धाव आहे बरोबर ना? 41 झाल्यात, जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. 42 इज टार्गेट. त्याच्यावर नाहीये, रनआउट दिलाय. टोटल स्कोर आपण पाहतोय 41 बनवल्यात, 42 धावांचं लक्ष्य आहे. जिंकण्यासाठी या 42 धावांची गरज आवश्यक. बेचाळीस धावा जिंकण्यासाठी आवश्यक. विनंती आता क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्या. फोर्टी टू इज टार्गेट. वेळ वाचवा, वेळ वेळ वाचवा. शिवतेज आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्या, विनंती असेल. पलीकडच्या बाजूला जर पाहिले तर मात्र आमचे विनायकदादा जाधव या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय किसनदादा खानवे सकाळच्या सत्रापासून उपस्थित आहेत. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत आणि या ठिकाणी मात्र शुभागमन, मनापासून स्वागत. सामन्याचं समीकरण नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 42 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी आवश्यक आहे. चला ताबडतोब सुरुवात होणं गरजेचं आहे. सुरुवात करा, विनंती करतो. सुरुवात नक्कीच या ठिकाणी होताना जी पाहायला मिळते. 42 धावांचं लक्ष आणि या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राजू चिगरे आणि अनिल मिसाळ. पहिलं षटक गणेश गोलंदाजी मार्क वरती तयार झालाय. सज्ज नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. पाहूया कामगिरी कशा प्रकारे या ठिकाणी केली जाते संघर्ष स्पोर्ट क्लबच्या वतीनं. पहिला चेंडू बॅटची काढा नक्कीच घेतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, घेतली जाईल ती सिंगल. एक धाव या ठिकाणी जी घेतली जाते. स्कोर कार्ड एका धावेच्या साहाय्याने मात्र खातं मैदानाच्या आतमध्ये खोललं जात आहे. समीकरण नक्की क्षणाला या बदलत राहण्यात कोणत्या प्रकारची शंका नाही आहे. सन्माननीय अक्षय खानवे, निखिल मोजे हे देखील या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत.
मनापासून स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती परत एकदा तयार. आकाशाचे वेद शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय आणि फलंदाज दरम्यान बाद. आला तर काळी फोडत वाघरे अशी थकती मनात आगरे हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे. आला तर काळी फोडत वाघरे अशी थकती मनात आगरे हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे. इंद्रजिनी चंब पर दानवसु अंब पर रावण से रंब पर रघुकुल राज है. दरम्यान जाव्या मैदानाच्या आतमध्ये परत एकदा गोलंदाज या ठिकाणी तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक फलंदाज बाद, एक धाव स्कोर कार्ड वरती. जोरदार अशा प्रकारची अपील आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कमी धावसंख्येवरती देखील सामना रंगवला जाऊ शकतो. शिवते संघ ती क्षमता आहे. दरम्यान परत एकदा संधी आली. एक कव्हरच्या दिशेला शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ही दुसरी धाव पूर्ण. धाव फलक जाऊन पोहोचेल 3 धाव संख्येवरती. या षटक क्रमांक पहिलं गणेशच्या रूपानं या ठिकाणी प्रगतीपथावरती चालू आहे. पाहूया यानंतर कशा प्रकारची कामगिरी मात्र केली जाते. लॉंग ऑनच्या दिशेला येणारा चेंडू शतरक्षक चेंडूवरती धावत पळत येतोय. चेंडू फीड केला जातोय. चेंडूची फेकी या ठिकाणी केली जाते. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती या धावा त्या 4 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू असताना 4 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुरेख चेंडू, डॉट, निर्धाव. संघर्ष स्पोर्ट क्लबला फार मोठा संघर्ष करावा लागतोय. चेसिंग करत असताना आपण पाहतोय 42 बनवायच्यात आणि या आतापर्यंत आल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय एका गाड्याच्या मोबदल्यात 4 स्कोर कार्ड वरती आल्यात. समीकरण सामन्याचं जर पाहिलं तर आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील 30 आणि बनवायच्या त्या 38. 30 चेंडू 38 धाबा. अडोतीस धाबा 30 चेंडू. सामन्याचं समीकरण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान गोलंदाज या ठिकाणी तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पायाचा वेध नक्कीच घेतला गेलाय. त्यानंतर मात्र वसूल केली एक वेगवान सिंगल. स्कोर कार्ड पोहोचले
5 वरती 29 चेंडू 37 धावा संघर्ष स्पोर्ट क्लबला जिंकण्यासाठी आवश्यक. आणि याच बरोबर मात्र हा चेंडू डॉट निर्धाव. 1.2 षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा स्कोर कार्ड वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. सामन्याचं समीकरण क्षणाला या ठिकाणी बदलताना पाहायला मिळतंय. आणि याच बरोबर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत सणसणीत चौकार. धावफलक 4 धावांच्या साहाय्याने पोहोचले 9 वरती. अर्थात आता शेवटचे चेंडू 27 आणि 33 धावांची गरज. 27 चेंडू 33 धावा. 33 धावा 27 चेंडू. सामन्याचं समीकरण नक्कीच आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. आणि याच बरोबर झेल टिपलाय. फलंदाज बाद. नऊ धावांवरती 2 फलंदाज बाद. अतिशय सुंदर गोलंदाजी शिवतेज संघाची आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला चेंडूला फेड केले जाते. सुरेख क्षेत्ररक्षण पहा. कमी धावसंख्या झाली असताना देखील सामना रंगला जाऊ शकतो. याचं उदाहरण म्हणजे हा सामना आपण पाहतोय. 2 षटकात तरी जबरदस्त कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये शिवतेज संघ. गोलंदाजी प्रभावी आहे. क्षेत्ररक्षण प्रभावी आहे. पहा परत एकदा चेंडूला अडवले. चेंडूची फेकी केली जाते. केवळ सिंगल मिळेल. केवळ 1 धाव या ठिकाणी मिळेल. स्कोर कार्ड जर पाहिले तर मात्र पोहोचते ते 10 वरती. शेवटचे 24 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 32 धावा 24 चेंडू. 24 चेंडू 32 धावा. सामन्याचे समीकरण मात्र जे तयार झाले. डीजे
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय गणेश. या ठिकाणी षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी तयार होतोय गणेश. पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र जी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 10 धावा स्कोर कार्ड वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये गणेश षटक क्रमांक 3 टाकतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. आणि याच बरोबर क्लीन बोर्ड बडी मछली जाल में फार मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज त्रिफळाबाद. इंद्रजिनी चंब पर वानवसु अंब पर रावण से रंब पर रघुकुल राज है उम्मीदवार बाह पर संगुरती राह पर जो सहसे राह पर राज है स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर 10 2.1 षटकाचा खेळ नक्कीच या ठिकाणी संपतोय. आणि आता शेवटचे 23 चेंडू 32 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. 23 चेंडू 32 धावा. 23 चेंडू. चेंडू पहा सन्मान दिलाय. त्यानंतर मात्र घेतली जाते ती सिंगल. 1 धाव या ठिकाणी जी घेतली जाते स्कोर कार्ड मध्ये मात्र एका धावेनं भर पडते. सामन्याचं समीकरण परत एकदा बदलतंय. 22 चेंडू 31 धावा. सामन्याचं समीकरण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र जी केली जाते. हा चेंडूला नक्की दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडू फेड करतोय. चेंडूला उचलतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत घेतली जाईल ती सिंगल. 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 21 चेंडू आणि 30 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. 21 चेंडू 30 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज परत एकदा सज्ज झालाय. आकाशाचे वेद. संधी नक्कीच आली. एक सुरेख झेल. अप्रतिम झेल. लाजवाब झेल. फलंदाज बाद. काळात नांदत मोती सुखात सारी प्रजा म्हणून म्हणती शिवाजी. आता जो झेल टिपला संघाचे मालक सन्मान्य संदीप भाऊ मोजे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक या झेलसाठी. थँक्यू. 12 धावा स्कोर कार्ड वरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर नक्की दिलंय शिवते संघानं.
संदीप भाऊ मोजे संघाचे मालक यांच्या वतीनं झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. तिसऱ्या षटक 12 धावा स्कोर कार्डवरती. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज या ठिकाणी तयार सज्ज नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. हा ते जो पहा परत एकदा अपील. स्कोर कार्ड वरती नक्कीच आपण धावा पाहिल्या तर तिसरे पंच नक्कीच जे मागवले गेलेत. बॅटची कडा लागली किंवा नाही यासाठी मात्र तिसरे पंच या ठिकाणी या पवार सर नक्कीच पाहतायत आणि त्यानंतर नक्कीच आपल्यापर्यंत निर्णय येईल.
विकेट. सामन्याचं समीकरण या ठिकाणी बदललंय. आपण या ठिकाणी पाहतोय फलंदाज बाद झालाय. बारा धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटच्या आता चेंडू शिल्लक 19. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. सामना परत एकदा रोमहर्षक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आणि फलंदाज मात्र बाद या ठिकाणी नक्कीच होताना पाहायला मिळतोय. विकेट. आणखी एक झटका. संकटांना रोखण्या ताठ फुलाकणा दुश्मनाला जिंक माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. ओ बाबा 18 चेंडू शेवटचे शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा 30 आवश्यक. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू आपण पाहतोय ऑफ साइडच्या दिशेला मात्र खेळून काढलाय. जिथून अलावडे सर कुठे आहेत, विनंती करतो आपण संपर्क करा. स्कोर कार्ड वरती या धावा जर पाहिल्या तर मात्र 13 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती. 17 चेंडूत जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. दरम्यान मारा करण्यासाठी परत एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू आपण पाहतोय डॉट आहे, निर्धाव स्वरूपाचा नक्कीच चेंडू जो आहे. सामन्याचं समीकरण क्षणाला बदलत आहे. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 29 धावांची गरज.
स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 14 वरती पोहोचले. 15 चेंडू आणि 28 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. फेकी नक्की ज्या ठिकाणी मात्र जी केली जाते सामन्याचं समीकरण या ठिकाणी आपल्याला वारंवार बदलताना पाहायला मिळतंय. शेवटचे 14 चेंडू 28 धावांची गरज. 28 धावा 14 चेंडू. सामन्याचं समीकरण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. संघर्ष स्पोर्ट क्लब आणि त्यांच्या विरोधात आपण या ठिकाणी पाहतोय सामना चालू आहे तो शिवतेज या संघाचा. आणि कमी धावसंख्या झाली असताना देखील अतिशय जबरदस्त खेळ शिवतेजने देखील केलाय. परंतु आता आक्रमण सामना दोन्ही संघांच्या बाजूनं खणखणीत चौकार. ताठ होती माना उंच होती. स्कोर कार्ड वरची धावा आहेत 18 धावा. 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय शेवटचे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 24 धावांची गरज. आणि हा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र स्थिर 18 वरती 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 24 धावांची गरज अजूनही आवश्यक. 12 चेंडू 24 धावा. 24 धावा 12 चेंडू. सामन्याचं नक्कीच समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. वेळ कृपया वाचवा विनंती आहे. वेळ वाचवा. स्कोर कार्ड वरची धावा आपण पाहतोय 23 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 10 चेंडू पूर्णपणे आपण पाहतोय 19 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. आणि याच बरोबर झेल होणार का? शतरक्षक चेंडू खाली. झेल निसटलाय. झेल कोणत्या क्षणाला सोडलाय पहा. एका मोक्याच्या क्षणी दिलेलं जीवनदान. 1 बाउंड नक्कीच 1 रन शॉट म्हणून पंच इशारा करतायत. एका मोक्याच्या क्षणी दिलेलं जीवनदान नक्कीच महागडं पडेल. आणि सामन्याचं समीकरण नक्कीच या ठिकाणी आता बदलतंय. शेवटचे 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. रंगलेला सामना संघर्ष स्पोर्ट क्लब आणि शिवतेज स्पोर्ट क्लब या दोन संघांच्या दरम्यान. शेवटचे 9 चेंडू 18 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. नऊ चेंडू 18 धावा. संघर्ष स्पोर्ट क्लब आतापर्यंत प्रत्येक सामन्यात संघर्ष केलाय
आणि या सामन्यात देखील संघर्ष करताना पाहायला मिळतो संघर्ष स्पोर्ट क्लब. शेवटपर्यंत विजय पताका फडकवली जाणार का? येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. एक षटकार एक चौकार सामन्यामध्ये फार मोठी रोमहर्षकता तयार करू शकतो. तो षटकार किंवा चौकार मैदानाच्या बाहेर जाणं फार गरजेचं. आणि दरम्यान मात्र पहा हा चेंडू देखील डॉट. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय नैने जुमालची. शेवटचे 7 चेंडू आणि 17 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. 7 चेंडू 17 धावा सामन्याचं समीकरण तयार झाले. मैदानाच्या आतमधले आवाज पहा. दरम्यान मात्र आपण पाहतोय आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 17 धावा. सामना संपलेला नाही. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आवश्यक. अमर युवा स्पोर्ट फाउंडेशनचा कॅप्टन चला नाणेफेकीसाठी. सामना संपल्याबरोबर नाणेफेक या ठिकाणी होईल. अमर युवा स्पोर्ट फाउंडेशनचा कॅप्टन विशाल भाऊ निंबाळकर चला नाणेफेकीसाठी. शेवटचे 6 चेंडू 17 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. 17 धावा 6 चेंडू 17 धावा असं सामन्याचं मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. वेळ वाचवा. वेळ वाचवा. आणि दरम्यान आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती वसूल केली जाते सिंगल. मला वाटतं डॉट बॉल आहे. धाव घेतली नाहीये. शेवटचे 5 चेंडू आता शिल्लक आणि 5 चेंडूत बनवायच्यात 17. नहीं चलेगा एक्का दुक्का मारना पड़ेगा चौका या छक्का. 5 बॉल 17. आवाज मैदानाच्या आतून येत आहेत. आवाज मैदानाच्या बाहेरून येत आहेत. एक चांगला सामना क्रिकेट रसिकांना शेवटपर्यंत पाहायला मिळेल. हा चेंडू आपण पाहतोय. परत एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 25 धावा धावफलकावरती 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि 17 धावांची गरज. विशाल भाऊ निंबाळकर चला ताबडतोब नाणेफेकीसाठी विनंती करतो. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. फार मोठा जल्लोष. शिवतेज संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. दरम्यान मात्र आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरची घेतली जाईल ती सिंगल आणि सामना या ठिकाणी आपण पाहतोय शिवतेज संघाने जिंकलाय. वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन. जेवढं राज्य करायचं होतं तेवढं केलं. आता राज्य करायची बारी आमची. Throw sheets, throw sheets, throw sheets.